इति धुत्तो सुराधुत्तो अखधुत्तो चयं नरो लद्धं लद्धं विनाशेति तं पराभवतो मुखं। जो मनुष्य स्त्रियांचा पाठलाग करतो, जो मनुष्य मद्यपी आहे, दारू पिणारा आहे, जो मनुष्य जुगारी आहे, मनुष्याच्या पराभवाचे म्हणजेच अधोगतीचे कारण पराभव सूक्तामध्ये तथागत बुद्धांनी विशद केलेले आहे। मनुष्याचा पराभव, त्याची अधोगती, त्याची अवन्नती, तो अधोगतीला प्राप्त होत असतो। तर कुठला मनुष्य? तर तथागताने सांगितलेला आहे, आपली पत्नी असतानाही पत्नीमध्ये संतोष न बाळगता परस्त्री गमन करणं, वेश्यागमन करणं, ज्याला आपण अनैतिक संबंध प्रस्थापित करणं असं म्हणत असतो, किंवा तथागत बुद्धांनी जे दारूचं व्यसन सांगितलेलं आहे आणि जुगार म्हणजेच जुवा, तर मनुष्याचा पराभव ज्याला आपण मराठी भाषेमध्ये बाईचा नाद, दारूचा नाद आणि जुव्याचा नाद, ह्या तीन गोष्टी कुठल्या पुरुषामध्ये असेल किंवा स्त्रीमध्ये असेल तर त्याची अधोगती, पराभव निश्चित आहे। आज या नागभूमी बुद्ध विहारामध्ये, नागभूमी बुद्ध विहार येसगाव मुरदगाव तालुका देवळी जिल्हा वर्धा येथील भव्य आकर्षक अशा बुद्ध विहारामध्ये आजची धम्मदेसना उपस्थित सर्व श्रद्धाशील बौद्ध उपासक तसेच उपासिका सर्वांना मैत्रीपूर्वक नमो बुद्धाय आणि जय भीम। आज या नागभूमी बुद्ध विहारामध्ये आपणा सर्वांना माहीत आहे की नाग लोकांनी सर्वप्रथम बुद्धाच्या धम्माचा अंगीकार करून, नाग लोकांनी या बुद्धाच्या धम्माला राजाश्रय, धम्माश्रय प्राप्त करून नाग लोकांनी जगभर बुद्धाचा धम्म नेऊन पोहोचवला। आपण बुद्ध व त्यांचा धम्म हा ग्रंथ जरी घेतला तरी आपल्याला उल्लेख सापडतो मुचलिंद नावाचा नागराजा किंवा काल नावाचा नागराजा, असा उल्लेख बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये आपल्याला सापडतो। या नाग लोकांनीच बौद्ध धम्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार केलेला आहे। हा संपूर्ण जम्बूद्वीप हा भारत नागवंशी लोकांचा आहे आणि हे नागवंशी लोक प्राचीन बुद्धिस्ट आहे। भीमा कोरेगावाचा पराक्रम असो किंवा या भारतातील सर्व बुद्ध लेण्यांचं खोदकाम असो, या नाग लोकांनीच केलेलं आहे।
आज या नागभूमी बुद्ध विहारामध्ये पटाचाराची कहाणी आपल्याला सर्वांना माहीत आहे. पटाचारा ही पटाचारा आता येत आहे. ठीक आहे ना. आता पटाचारा बौद्ध एक त्रिपिटक म्हणून एक ग्रंथ आहे. माझा आवाज तुमच्यापर्यंत येत आहे व्यवस्थित? बौद्धांचा जागतिक त्रिपिटक नावाचा ग्रंथ. त्रिपिटक म्हणजे 3 पेठारे: सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक. तर हे सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक या 3 पिटकांचा एक समूह म्हणजे त्रिपिटक हा बौद्धांचा जागतिक असा बौद्ध धम्म ग्रंथ आहे. तर या त्रिपिटक नावाच्या ग्रंथामध्ये थेरी गाथा आहे. थेरी म्हणजे काय? तर वरिष्ठ भिक्खुनी, ज्याला आपण थेरी किंवा महाथेरी म्हणतो, म्हणजे एखाद्या भिक्खूला प्रवज्जित होऊन 10 वर्ष झाली तर त्याला थेरो म्हणतात. नीट लक्ष द्या. एखाद्या भिक्खू प्रवज्जित झाला, तो भिक्खू झाला, त्याची उपसंपदा झाली तर उपसंपदेपासून त्याला 10 वर्ष पूर्ण झाली तर त्याला थेरो म्हणतात. थेरो. तर त्याचप्रमाणे एखादी स्त्री भिक्खुनी म्हणून प्रवचित झाली आणि उपसंपदा घेऊन तिला 10 वर्ष झालेली आहे तर तिला थेरी म्हणतात. थेरी. आणि या 10 वर्षामध्ये आणखी 10 वर्षाची भर पडली म्हणजे 20 वर्ष झाले तर त्या भिक्खूला महाथेरो म्हणतात. काय म्हणतात? महाथेरो. आणि ज्या भिक्खुनीला 20 वर्ष झाली उपसंपादित होऊन तर तिला महाथेरी म्हणतात. महाथेरो आणि महाथेरी. आपल्या मराठी भाषेमध्ये एक शब्द आहे म्हातारी आणि म्हातारा. तर महाथेरी या शब्दावरूनच म्हातारी शब्द मराठी भाषेमध्ये आहे. म्हातारी म्हणजे काय? वरिष्ठ भिक्खू, वयानं अनुभव संपन्न भिक्खू. ठीक ना? विद्वान भिक्खू. असा महाथेरी आणि महाथेरा किंवा महाथेरो यावरूनच मराठीमध्ये म्हातारी किंवा म्हातारा हा शब्द तयार झालेला आहे. किंवा थेर म्हणतो आपण त्याला, थेर. किंवा आपण कधी कधी उद्धटपणे म्हाताऱ्या लोकांना थेरडा किंवा थेरडी म्हणतो. आता नाही म्हणत आपण थेरडा किंवा थेरडी, पण हे शब्द होते. तर जो त्रिपिटकामध्ये एक ग्रंथ आहे, त्रिपिटकाचा एक भाग थेरी गाथा, तर त्यामध्ये बुद्धांच्या कालखंडामध्ये जसा थेर गाथा नावाचा ग्रंथ आहे ज्यामध्ये बुद्धकालीन भिक्खूंच्या स्टोरी आहे. आणि त्या तथागत बुद्धांनी आपल्या भिक्खू संघामध्ये जे 80 अग्रश्रावक आहे, 80 अग्रश्रावक यांच्या स्टोऱ्या खास करून त्या थेर गाथामध्ये आहे. त्याचप्रमाणे त्रिपिटकामध्ये थेरी गाथा आहे, ज्यामध्ये थेरी गाथा म्हणजे काय? थेरी गाथा म्हणजे बुद्धांच्या काळातील बुद्धांच्या भिक्खुनींच्या कहाण्या त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे त्या गृहस्थ जीवनामध्ये कशा होत्या आणि त्या बुद्धाकडे, धम्माकडे येत असताना त्यांनी आपल्या त्या कथा, त्या कहाण्या, स्टोरीज त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. त्यांचा एक अनुभव आहे, अनुभव, एक जीवन अनुभव त्यामध्ये थेरी गाथामध्ये आलेला आहे. तर थेरी गाथा प्रत्येक स्त्रियांनी वाचला पाहिजे. जगातील महिलांचा पहिला ग्रंथ, महिला स्त्रियांचा पहिला ग्रंथ त्रिपिटकामध्ये आहे, तो म्हणजे थेरी गाथा.
स्त्रियांना बुद्धाच्या काळामध्ये किती स्त्री स्वातंत्र्य होतं, विचार स्वातंत्र्य होतं, विचार मांडण्याचं स्वातंत्र्य होतं. पुरुष भिक्खू सोबत स्त्री भिक्खुनीला सुद्धा, महिलांना सुद्धा समप्रमाणामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा बुद्धांनी तो अधिकार सर्वप्रथम जगामध्ये पहिल्यांदा दिलेला आहे. म्हणून थेरीगाथातली एक कहाणी आहे पटाचारा. कोणती? आपण गाणं ऐकतो, काळजाचे होईल पाणी पाणी, पटाचाराची ऐका कहाणी. काळजाचे होईल पाणी पाणी, पटाचाराची ऐका कहाणी. तर तुम्हाला सांगायचं म्हणून जो विनय पिटक आहे, विनय पिटक, तर बुद्धांच्या 80 भिक्खू अग्रश्रावकामध्ये, 80 भिक्खूंमध्ये विनयामध्ये पारंगत, विनयामध्ये मजबूत पारंगत, विनयाचं काटेकोरपणे पालन करणारा जर कोणी होता बुद्धांच्या भिक्खू संघामध्ये, ज्यांनी विनयाचं संगायन केलेलं आहे, तर तो आहे विनयधर उपाली. कोण आहे? विनयधर उपाली नावाचा भिक्खू. तर भिक्खू संघामध्ये विनयधर उपाली आहे, तर भिक्खुनी संघामध्ये विनयधरा पटाचारा आहे. म्हणजे भिक्खूमध्ये कोण? विनयधर उपाली. आणि भिक्खुनी संघामध्ये, बुद्धाच्या भिक्खुनी संघामध्ये विनयधरा पटाचारा. तर आपण कहाणी ऐकत आहोत भिक्खुनी विनयधरा पटाचारा. बुद्धाने तिला विनयधरा पटाचारा म्हणून तिचा उदान केलेला आहे, गौरव केलेला आहे स्वतः तथागत बुद्धांनी. तर आपल्याला माहीत आहे बुद्धाचे या प्राचीन जम्बूद्वीपाची, म्हणजे या भारताची जी प्राचीन राजधानी आहे बुद्धाच्या काळामध्ये, ती म्हणजे श्रावस्ती. कोणती? श्रावस्ती नगर. त्या काळामध्ये या जम्बूद्वीपामध्ये, म्हणजे भारतामधलं आणि जम्बूद्वीपामधलं सगळ्यात मोठं व्यापारी केंद्र जर कुठलं असेल तर ते होतं श्रावस्ती. आणि श्रावस्ती व्यापारी केंद्र तर होतं, पण त्या काळामधलं दाट लोकसंख्येचं एक नगर होतं. तथागत बुद्धांनी आपल्या जास्तीत जास्त धम्माचा उपदेश श्रावस्तीला केलेला होता. भगवान बुद्धांनी श्रावस्तीच्या जेतवणामध्ये तथागत बुद्धांनी आपला जास्तीत जास्त काळ व्यतीत केला होता. आपल्या आयुष्यातील 24-25 वर्षावास एकट्या जेतवनामध्ये केलेले आहे. आणि हे जेतवन म्हणजे श्रावस्तीमधलं आहे. तर श्रावस्तीमध्ये एक नगरश्रेष्ठी असतो. नगरश्रेष्ठी म्हणजे धनाढ्य मनुष्य, ज्याच्याकडे सावकारी आहे. तो गडगंज सेठ असतो, व्यापारी असतो, त्याच्याकडे भरपूर धनसंपत्ती असते, पण त्यांना मुलगा नसतो. श्रावस्तीची घटना. आणि या श्रावस्तीच्या नगरसेठला एकुलती एक मुलगी असते, अत्यंत देखणी, सुंदर आणि सद्गुणी सुद्धा असते, खूप सुंदर असते. एकुलती एक मुलगी त्या नगरसेठला. तिचं नाव पटाचारा. तिचं नाव पटाचारा ठेवलं जातं. मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की हा नगरसेठ धनाढ्य असतो, धनवान असतो. त्याच्याकडे अनेक नोकर चाकर सुद्धा असतात सेवा चाकरी करायला. तर ही पटाचारा लाडामध्ये वाढलेली, सुखामध्ये वाढलेली, एकुलती एक कन्या, दिसायला सुंदर. त्या नगरश्रेष्ठीनं स्वप्न बघितली होती, माझी एकुलती एक कन्या
तिचा मी थाटामाटात विवाह करीन, तिला सुखी कुटुंबाला मी देईन. आपल्या एकुलत्या एक सुंदर मुलीची लग्नाची विवाहाची तो स्वप्न रंगवत होता. पण घरामध्ये, त्या नगरसेठच्याच घरामध्ये, जिथं पटाचारा एकुलती एक कन्या आहे, त्याच घरामध्ये एक नौकर होता. आता तो नौकरही सुंदर दिसायला होता. तिच्याच घरामध्ये जो नौकर होता, त्या नौकरावर तिचं प्रेम जडलं. समजलं? आपण ही कहाणी सिनेमामध्ये बघतो, जास्तीत जास्त सिनेमामध्ये बघतो, हो किंवा नाही? आपण एक सिनेमा बघितला होता, अनाडी नावाचा एक सिनेमा आला होता, आहे की नाही? म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला समजेल याच्यासाठी मी सांगत आहोत. तर तिचं नौकरावरच प्रेम जडतं आणि ती नौकरासोबत आपल्या नगरश्रेष्ठी वडिलाला न विचारता, पित्याला न विचारता ती नौकरावर प्रेम करू लागते. आणि एक दिवस नौकरासोबत ती पळून जाते, पटाचारा. आता नौकरासोबत पळून गेल्याच्या नंतर तिचा थांग पत्ता लागत नाही. नगरसेठ खूप शोधाशोध घेतो आणि ही पटाचारा ज्या युवकासोबत, जो तरुण नौकर होता, त्याच्यासोबत जी पळून जाते, तर तिला दिवस जाते. काही दिवसानं तिला दिवस जाते. तर आता तिला असं वाटते की आम्ही फक्त दोघंच पती पत्नी आहोत, ठीक आहे की नाही? आणि ज्यावेळी तिला दिवस जाते, ती गर्भवती राहते. तर तिला, कुठल्याही स्त्रीला माहीत आहे की एखादी स्त्री गर्भवती असेल तर गर्भवती स्त्रीचं बाळंतपण कोण करते? स्त्रीच करते का नाही? बाळंतपणाच्या वक्ती पुरुषांची गरज असते का स्त्रीची? स्त्रीची. मग पटाचाराला असं वाटलं की आम्ही दोघेच पती पत्नी आहोत आणि मी जर पळून विवाह केला नसता, पळून जर लग्न केलं नसतं, तर माझ्या आईच्याच घरी माझं पहिलं बाळंतपण झालं असतं. कारण बुद्धांच्या काळापासून परंपरा आहे, पहिलं बाळंतपण वडिलांच्या घरी, आई वडिलांच्या घरी असते. जसं महामाया देवीचं आपण पाहतो, लुंबिनी, आहे की नाही, पहिलं बाळंतपण. तर तिला असं वाटते की माझ्या बाळंतपणामध्ये कोणीही स्त्री जवळ नाही. तिला भीती वाटते. ती पहिल्या बाळाला जन्म देण्याच्या भीतीनं तिला असं वाटते, ती आपल्या पतीला म्हणते, धनी, आपण पळून जाऊन लग्न केलं, आता मला दिवस गेले आहे, आता बाळंतपणाची वेळ जवळ आलेली आहे, माझ्यासोबत या बाळंतपणामध्ये कोणीही स्त्री नाही, मला भीती वाटत आहे. माझी अशी इच्छा आहे की त्या श्रावस्तीला माझ्या माहेराला मला जायचं आहे. तर पती म्हणतो नको. पती काय म्हणतो? नाही. ती इतका आग्रह करते, पहिल्यांदा करते, दुसऱ्यांदा करते आणि तिसऱ्यांदाही करते, पण पती मात्र नाही म्हणतो. त्याला कारणही असतं, कारण पळून जाऊन लग्न केलेलं असतं, अपमान होईल किंवा काही होण्याची शक्यता आहे, म्हणून पती नकार देतो. आणि एक दिवस पती बाहेर कामानिमित्त बाहेर जात असताना पटाचारा मात्र आपल्या पतीला न विचारता, पतीची अनुमती प्राप्त न करता ती एकटीच माहेराला निघते. ठीक आहे. आता माहेराला निघत असताना काय होते? माहेराला निघत असताना पतीला असं शेजारच्याकडून माहीत पडतं की पती न विचारता पत्नी गेलेली आहे. तर तो तिच्या मागोमाग ज्या दिशेनं श्रावस्तीची दिशा आहे त्या दिशेनं तो निघतो. पतीची, आपल्या पत्नीची म्हणजे पटाचाराची भेट त्याला तिथे होते. आणि मग ते पहिलं बाळ त्याच जंगलामध्ये त्या बाळाचा वाटेमध्ये जन्म होतो. पण त्यावेळेला मात्र तिचा पती सोबत असतो, कारण ती शोधामध्ये निघत असतो आणि पत्नी पटाचारा सापडत असते. आणि त्याच वेळी त्याच जंगलामध्ये त्याच वाटेमध्ये पटाचाराला सुंदर असं बाळ जन्माला येतं. आणि
पटाचारा, तिचा पत्नी आणि ते नवजात बालक घेऊन ते घरी येतात. हे पहिलं बाळ, ठीक ना. आता हे बाळ थोडं सुदृढ होतं, मोठं होतं, थोडं जास्त मोठंही नाही ते बाळ होत असताना तिला दुसऱ्यांदा दिवस जाते, दुसऱ्यांदा ती गर्भार राहते. आता तशी तिची इच्छा होते, ती पतीला पुन्हा म्हणते की पहिलं बाळपणामध्ये कठीणतम मला ते गेलं, यातना कठीणतम झाल्या त्या प्रसूती वेदना. आता माझी अशी इच्छा आहे की आपलं पहिलं जे बाळ आहे ते थोडं मोठं झालेलं आहे, थोडं मोठं झालेलं आहे, छोटं. आता दुसऱ्या बाळाचं बाळंतपण तरी मला माझ्या माहेरला करण्याची इच्छा आहे, जेणेकरून ह्या नातात हे जे छोटंसं बाळ आहे तर माझ्या आईवडिलांना त्या लहान बाळाकडं पाहून आणि पोटात असलेल्या बाळाकडं पाहून त्यांना थोडी करुणा उत्पन्न होईल किंवा त्यांचं मन पटल बदल, त्यांचं मन परिवर्तन होईल आणि ते दोघालाही आपल्याला स्वीकारतील. कोणामुळे स्वीकारतील? या मुलांमुळे, हे की नाही. म्हणून आपण आता दुसरं तरी बाळंतपण आपल्या आईवडिलांच्या घरी करू, म्हणून हे दोघेही पती पत्नी आपलं गाठोडं वगैरे बांधतात आणि श्रावस्तीच्या दिशेनं निघत असतात. श्रावस्तीच्या दिशेनं निघत असताना खूप काळेकुट्ट ढग दाटून येतात, सोसाट्याचा वारा सुटतो आणि पावसाची चाहूल लागू लागते. आता पटाचाराच्या पतीला लक्षात येतं की आपण जंगलाच्या बिचोबीच सापडलेला आहोत. तुफान आहे, सोसाट्याचा वारा आहे, झाडं हलत आहे, विजांचा कडकडाट सुरू आहे आणि मुसळधार पावसाला सुरुवात होणार याची शक्यता पटाचाराच्या पतीला असते. आणि तो लगेच काय करतो, आपल्या जवळचे कुऱ्हाड घेतो, आपल्या पतीला आणि आपले जे मुलगा आहे, छोटासा जो बाळ आहे आणि जो गर्भात पोटात वाढत असलेला जो बाळ आहे, आपल्या पतीच्या आणि आपल्या त्या छोट्या दोन्ही बाळांच्या सुरक्षेसाठी तो कुऱ्हाड घेऊन जंगलामध्ये काहीतरी झाडांच्या फांद्या तोडून त्याची एक झोपडी बनवायची आणि कसं बसं तरी संरक्षण करता येईल, जीव वाचवता येईल, आपल्या छोट्या मुलांचं आणि पटाचारा पत्नीचं संरक्षण करता येईल म्हणून तो कुऱ्हाड घेतो आणि झाडांच्या फांद्या तोडायला जात असताना तिथेच एक भयंकर विषारी, एक काला सरप विषारी त्याला दंश करतो पायाला. आणि तो दंश करणारा जो सर्प आहे तो इतका विषारी असतो की एका सेकंदामध्ये त्याचा काय होतो, मृत्यू होतो. तिथंच तो तोंडाला फेस येतो आणि तो तिथेच त्याच्या हातची कुऱ्हाड पडते आणि तो तिथेच मूर्छित आणि मृत्युमुखी पडतो, म्हणजे मरण पावतो. पटाचारा इतका शोक करते, त्या जंगलामध्ये पाऊस चालू आहे, एक छोटंसं बाळ सोबत आहे आणि दुसरं बाळ पोटामध्ये वाढत आहे. भयान अंधार रात्री आहे, त्या जंगलामध्ये काळ्या कुट्टा जंगलामध्ये कुणीही नाही तिला साथीदार. इतका शोक करते, त्यातही पतीचा अचानक मृत्यू, किती दुःख आहे तिला. आणि मग ती पटाचारा इतकी शोक विव्हळ होते, खूप रडते पतीच्या वियोगानं, कारण पती हा तिचा एक आसरा असतो आणि त्यातही ती जंगलात, भयानक जंगलामध्ये सापडलेली असते, संकटात सापडलेली असते, तिला सुरक्षेची खूप आवश्यकता असते. तर ही पटाचारा मग त्या ठिकाणी कशी बसी तरी ती रात्र त्या जंगलामध्ये ती व्यतीत करते, आपल्या बाळांचं रक्षण करते. आणि मग ती सकाळच्या चाहूल लागताच ती सकाळ उठल्याच्या नंतर ती आपल्या श्रावस्ती या माता पित्यांकडे, आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघते. तर तिला एक नदी आडवी येते. नदीच्या पलीकडे ते श्रावस्ती नावाचं गाव. माता पित्यांची ओढ लागलेली आहे, पतीचा मृत्यू झालेला आहे, जणू दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, खूप दुःखी आहे. आणि मग ती जाते तर नदीला पूर येते आणि जो छोटा मुलगा राहते, जो केवळ आता चालायला शिकलेला आहे, फक्त चालतो तो,
तर तिला असं वाटते की जो पहिला बाळ आहे तो जो चालायला शिकलेला आहे त्याला इकल्या काठावर ठेवायचं, कारण दोन्ही बाळाला एक पोटामधलं बाळ आणि दुसरं हातातलं बाळ जे चालायला शिकलेलं आहे जेमतेम. तर ती विचार करते जे पहिलं बाळ आहे जे चालायला शिकलेलं आहे त्याला या नदीच्या दिशेवर ठेवते, आणि जे पोटात जे बाळ आहे तर जे पोटात जे बाळ आहे तर त्याच जंगलामध्ये तिचा पतीचा मृत्यू झाल्याच्या नंतर त्या जंगलामध्ये तिला दुसरा बाळ जन्माला येतो. आता तो दुसरा बाळ म्हणजेच काय, तर दुसरा बाळ म्हणजे केवळ मासाचा गोळाच ना. तर जो दुसरा बाळ त्याच जंगलामध्ये त्याच भयानक रात्रीला तो दुसरा बाळ जन्माला येतो. तो मासाचा गोळा, लाले बुंद असलेला मासाचा गोळा, ती काय करते, तो मासाचा गोळा नवजात बालक ती आपल्या खुशीमध्ये घेते आणि त्याला तिकडे झुडपामध्ये काय करते, ठेवून देते. आता मी तुम्हाला आधीच सांगितलं की जो पहिला बाळ चालायला शिकला त्याला या नदीच्या काठावर ठेवलेला आहे, तीरावर ठेवलेला आहे, आणि दुसरा जो नवजात बालक जो केवळ मासाचा गोळाच दिसत आहे त्या बाळाला तिकल्या नदीच्या काठावर ठेवून दिलाय तीरावर. परंतु तो जो मासाचा गोळा नवजात बालक आहे ना, तर त्याला एका झुडपामध्ये ठेवलं. कायच्यासाठी, प्राण्यांपासून रक्षण झालं पाहिजे. आणि मग जो पहिला बाळ होता तर त्याला नेण्यासाठी ती पुन्हा नदी पार करते. परंतु तिचं लक्ष सगळ्या कोणाकडे असते, दोनही बाळाकडे असते. आईची माया असते वेळी, परंतु तिचं सगळ्यात जास्त लक्ष कोणाकडे असते, ह्याही बाळाकडे असते आणि ह्याही बाळाकडे असते, पण जास्त लक्ष त्या बाळाकडे असते, कारण ते काय आहे, मासाचा गोळा आहे. तर लक्ष देत असताना पटाचारा जशी अर्ध्या नदीमध्ये येते, तर तिचं लक्ष जाते, ती मागे वळून पाहते. तर एक भल्ला मोठी घार, ज्याला आपण गिधाड म्हणतो, ठीक ना, तर भल्ली मोठी गिधार त्या नवजात बालकांच्या त्या मासाच्या गोळावर झडप मारण्याच्या प्रयत्नात असते. तिच्या लक्षात येते की मासाचा गोळा त्याच्यावर या घारीची नजर गेलेली आहे, आणि म्हणून आता ती या बाळाला आणण्यासाठी नदीमध्ये उतरते. तर ती काय करते, त्या मासाच्या गोळ्याकडं जे छोटं बाळ आहे, जे मासाचा गोळा आहे त्याच्याकडं घारीला असं ती करते, असं म्हणजे उचलू नका बा, त्या बाळाला घेऊन नका जाऊ. कोणाला संकेत करत आहे ती, घारीला. पण घार ऐकन का, पण तिची इच्छा अशी ती संकेत करत आहे. म्हणजे उचलते का काय की काय, असं तिला भीती वाटत आहे. ती घार आहे, ती उचलणार, तिचं लक्ष गेलेलंच होतं त्या मासाच्या गोळ्यावर. तर ते असा हात करत असताना इकल्याच्या जो पहिला बालक आहे या नदीच्या काठावर ठेवलेला, तर त्याला असं वाटते की माझी आई मला बोलावत आहे. पण ते बोलावत आहे का, ती घारीच्या दिशेनं तो तसा हात करते की घारीला सांगत आहे. घारी काही ऐकणार नाही, पण सांगत आहे, आईची माया असते, है की नाही. तर त्या इकल्याच्या चालायला लागलेला जो बालक आहे त्याला असं वाटते की माझी आई मला हाका मारत आहे, आवाज देत आहे. त्याला हातावरून इशारा समजते, आणि तो जो बाळ आहे ना, पहिला बाळ, तो नदीमध्ये उतरतो आणि त्या नदीच्या पुरामध्ये वाहून जातो. त्याचाही मृत्यू होते. आणि ज्या अर्ध्या नदीमध्ये जी पटाचारा उतरलेली आहे, मग ती लगबगीनं धावत जाते. तर तो जो बाळ आहे जिनं झुडपामध्ये ठेवलेला होता, नवीन बाळ, जो रात्रीच्या वेळी जन्माला आला होता, केवळ मासाचा गोळा होता, एका रात्रीचा, एका दिवसाचा तो बालक, गिधाड ती घार आपल्या दोन्ही पायांच्या पंज्यामध्ये उडून अशी झेप मारताना तिला दिसते. तिचा बाळ तुम्ही चित्रामध्ये बघितलं असेल, है की नाही. म्हणजे हेही बाळ गेलेलं आहे नदीमध्ये वाहून, आणि दुसरं बाळ
त्या घारीनं उचलून नेलेला आहे. आणि तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की तिचा जो घरचा घरगडी जो नौकर होता, ती त्याच्यासोबत जी पळून आली होती, पळून जाऊन लग्न केलं होतं, त्याचाही त्या जंगलामध्ये सर्पदंशानं, साप चावल्यानं त्याचा काय झालेला होता, तोही मरण पावला. आता किती मरण झाले? 2 मुलं छोटे छोटे आणि आपला प्रेमी पती तो सुद्धा मरण पावलेला होता. आता तिच्या समोर कोणीही उरलेलं नव्हतं. आणि विशाखा इतकी शोकाकुल झाली, इतकी दुःखी झाली. आणि ती दुःखी होत असताना कशी तरी स्वतःला हिम्मत देत, धीर देत ती आपल्या श्रावस्तीच्या आपल्या माता पित्यांकडे जाण्याकरिता निघालेली होती. आता जाण्यासाठी जशी निघाली तर तेवढ्यात काय झालं तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं की नदीला पूर आलेला होता. आदल्या रात्री काय झालं होतं, त्या जंगलात पाऊस पडला होता ना, त्याच्यासाठीच तर झोपडी बांधण्यासाठी तो निघाला होता ना. मग श्रावस्तीलाही भयंकर पाऊस झाला होता. आणि त्या श्रावस्तीमध्ये जो तिचा पिता होता, वडील होता, नगरसेठ, धनसंपन्न, तर रात्रीच्या भयंकर पावसामुळे तिच्या वडिलांचं घर पडलेलं होतं. तिचा भाऊ, तिची भावजय, समजलं, तिचे आई वडील, तिचा भाऊ, भावजय आणि सर्व कुटुंब घर पडल्यामुळे सर्वच जण मरण पावले होते. आता जशी पटाचारा गावाच्या दिशेने निघत आहे तर तिच्या गावातून एक ओळखीचा व्यक्ती आला. पटाचाराला त्यांनी ओळखलं की हे पटाचारा, तू पळून जाऊन लगीन केलंस, तुझ्या आईवडिलांना किती दुःख झालं, तुझ्या आईवडिलांना दुःख झालं, पण ज्याच्यासोबत तू पळून गेली तो कुठं आहे? एवढे दिवस तुझ्या लग्नाला झाली, तुला मुलबाळ वगैरे, आता ती काय सांगणार? कारण दोनही मुलं, एक मुलगा तर